मुदतबाह्य कीटकनाशके बॉटल फोडून नव्या बॉटलमध्ये टाकत असतानाचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय। अकोल्यातल्या एमआयडीसी भागात विजय क्रॉप सायन्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या कीटकनाशके उत्पादन स्थळावर ही कारवाई करण्यात आली आहे। अकोला जिल्हा कृषी विकास अधिकारी तुषार जाधव यांच्या भरारी पथकाने ही कारवाई केली। एमआयडीसी या ठिकाणी उपस्थित कर्मचारी व मजूर वर्गाकडून मुदतबाह्य कीटकनाशके बॉटल फोडून त्यामागील कीटकनाशके नवीन बॉटलमध्ये टाकणे, त्याचे वजन करणे व त्यावर नवीन बॅच क्रमांक व उत्पादन दिनांक, नवीन स्टिकर लावणे अशा प्रकारचं कामकाज सुरू होतं। आधीच अडचणीच्या झळा सोसणाऱ्या शेतकऱ्यांची अशा पद्धतीने होणारी फसवणूक ही गंभीर बाब असून यावर प्रशासनाने कठोर कारवाई करावी अशी मागणी आता शेतकरी वर्गातून होते आहे। या संदर्भात कीटकनाशके कायद्याअंतर्गत गुन्हे दाखल करून मुदतबाह्य ज्यांची किंमत 21,95,000 रुपयांचा साठा कृषी विभागाने जप्त केला। या उत्पादन स्थळावरून 8 कीटकनाशकेचे नमुने घेण्यात आले असून प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात आले आहे। तर या तपासणीचा अहवालानुसार योग्य ती कारवाई करण्यात येणार आहे। या प्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सध्या सुरू आहे। मात्र ऐन शेतातील मशागतीची महत्त्वाच्या काळात असा प्रकार उघडकीस आल्याने शेतकरी वर्गासह प्रशासनात खळबळ उडाली आहे। अशा किती बोगस कंपन्या एमआयडीसी मध्ये आहे असा प्रश्न उपस्थित होत आहे।